मित्रांनो जस्ट आहे ना ऑफिसमधून सुटलो आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? स्वागत आहे तुमचं लाईव्ह मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो जस्ट आहे ना ऑफिसमधून सुटलो आहे आणि आज आपल्याला घरगुती गणपतींचं शूट करायचं आहे। तसेच आहे ना काल गौराईचं देखील काल आगमन झालं आहे, त्यामुळे उद्या त्या गौरी विसर्जन असणार आहे, गौरी गणपती विसर्जन असणार आहे। त्यामुळे ना आज आपल्याला मी आपल्या मित्रमंडळींकडे ज्यांनी आपल्याला इन्व्हाइट केलं आहे ना त्यांच्याकडे आज आपण जाणार आहोत। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ना गणपतीची विविध रूपे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तसेच इको फ्रेंडली तसेच POPचे मूर्त्या देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तसेच देखावे जे आपले घरातली मंडळी साकारतात, आपापले करण्याचे प्रयत्न करत असतात, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तर मित्रांनो गेल्या वर्षी आपण जो व्हिडिओ शूट केला होता ठाणेकर कुटुंबाचा, ज्यांची इको फ्रेंडली मूर्ती असते, जे विसर्जन केली जात नाही, त्याची आपण माहिती गेल्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली। त्यांना देखील आज आपण व्हिजिट करणार आहोत। ठाणेकर कुटुंबांना ठाण्यामध्ये चेंदणी कोळीवाड्यामध्ये त्यांचा गणपती असतो। तर मित्रांनो त्यांनी गेल्या वर्षी ना इर्शाळगडाचा देखावा साकारला होता। तर यावर्षीची मला पण एक्साइटमेंट आहे, जशी तुम्हाला आहे तशीच मला पण एक्साइटमेंट आहे की यावर्षी कुठला देखावा त्यांनी साकारलेला असेल। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एक तर भांडूपचे गणपती म्हणजे घरगुती गणपती, तसेच विक्रोळीचा आणि तसेच आपले ठाण्यामधले काही गणपती आणि कळव्यामधले काही गणपती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। मित्रांनो सर्वात पहिला ना आपल्याला ठाणेकर कुटुंबाचा बाप्पा बघायला जायचं आहे, त्यामुळे चला ठाण्यातच जाऊ, दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर मित्रांनो आता बघितलात तुम्ही तो कोळी कुटुंबाचा बाप्पा, इको फ्रेंडली मूर्ती आहे, तसेच सिंपल असं डेकोरेशन खूप छान आहे। आणि आता आपल्याला थेट जायचं आहे ते ठाणेकर कुटुंबाचा बाप्पा चेंदणी कोळीवाड्यामध्ये, जो मगाशी तुम्हाला मी मेन्शन केलं की गेल्या वेळी इर्शाळगडाचा त्यांनी देखावा साकारला होता। ह्यावर्षी तुम्हाला देखील एक्साइटमेंट आहे आणि मला पण एक्साइटमेंट आहे, त्यामुळे चला आता थेट जाऊया चेंदणी कोळीवाड्यात।
मित्रांनो आता पाहिला तो ठाणेकर कुटुंबाचा बाप्पा इको फ्रेंडली आहे पूर्ण, गौरी देखील आणि गणपती देखील. मगाशी तुम्हाला मित्रांनो सांगितलं ज्यांनी गेल्या वर्षी विठ्ठळगडाचा देखावा साकारलेला आणि यावर्षी त्यांनी स्त्री शक्तीचा आदर सन्मान करणारा असा हा देखावा त्यांनी आज यावर्षी साकारला आहे. त्यांच्या मूर्तीची खासियत म्हणजे त्यांच्या गणेश मूर्तीची किंवा गौरीचं विसर्जन होत नाही, ते त्यांच्या मातीचं विसर्जन होतं. मित्रांनो आता आपण जाणार आहोत ते कळव्याला, खारेगावामध्ये. तिकडे देखील आपल्याला इन्व्हिटेशन आहे. तिथे कारंड्यांचा बाप्पा तिथे विराजमान झाला आहे. तिकडे आपल्याला जाऊन तो आपल्याला शूट करायचा आहे. तर मित्रांनो आता जो बघितला तो कारंडे कुटुंबाचा बाप्पा. आता आपलं ठाणे कवर केलं आहे आपण, आता कळवा कवर केलं आहे. आता थेट भांडूप नाही तर विक्रोळीला पहिलं जायचं आहे. तर मित्रांनो आपण जस्ट आता पोचलो आहे विक्रोळीला. मला बोललो होतं भांडूप नाही तर विक्रोळीला जाणार, पण पहिला विक्रोळीला आलं आणि शेवटचा हॉल्ट आपल्याला भांडूप करायचं आहे. चला तर मग आता जाऊया, गणपतीचं दर्शन घेऊया.
मित्रांनो आपण विक्रोळीला आलो आणि आता जो तुम्ही गणपती बघितलात तो तालाकाकुला कुटुंबाचा बाप्पा। आणि आता आपण फायनली जात आहोत भांडूपला। आपले भांडूपचे काही गणपती कवर करायचे आहेत घरातले। आपल्याला इन्व्हिटेशन आहे, आपल्याला आता जायचं आहे, त्यामुळे आता थेट भेटूया भांडूपमध्ये। तर मित्रांनो आता जो आपण गणपती पाहिलात ना तो होता काटे कुटुंबाचा बाप्पा। तर मित्रांनो फायनली आता घरी चाललो आहे। आता रात्रीचे वाजले आहेत ऑलमोस्ट 1 आणि आपले ऑलमोस्ट घरगुती गणपती आपले आज या कवर झालेत आणि उद्या गौरी विसर्जन आहे। त्यामुळे हे आपण आज जे गणपती बघितलेत ते 5 दिवसांचे होते। त्यानं खूप मजा आली। आज एक वेगवेगळे गणपतीचे रूप आपल्याला आज पाहायला मिळाली, वेगवेगळे देखावे आज पाहायला मिळाले। आज आपण या व्हिडिओमध्ये भांडूपचे, ठाण्याचे, विक्रोळीचे तसेच आपल्या कळव्याचे गणपती ह्या व्लॉगमध्ये आपण कव्हर केले। आजच्या पुरतं इथेच थांबतो। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन आहे ते नक्की दाबा जेणेकरून आपले छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील। असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, गणपती बाप्पा मोरया।